स्वच्छ भारत साकारण्याचं स्वप्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहत आहेत। हे स्वप्न साकारण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून जाहिराती आणि विविध माध्यमातून नागरिकांचं प्रबोधन केलं जातं। यासाठी देशातील एकही कुटुंब शौचालयापासून वंचित राहू नये म्हणून शासन यंत्रणा काळजी घेते। असं असताना मुरबाड तालुक्यातील नांदणे गावातील स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बांधण्यात आलेली 14 शौचालय वन खात्याने जमीनदोस्त करून मोहिमेलाच हडताळ फासलाय। यामुळे गावातील महिला मुली यांना शौचाला उघड्यावर बसण्याची वेळ आली। आमच्या गावात तसं धरलं तर शौचालय नव्हती म्हणून आम्ही ग्रामपंचायत कडून मागवलेली होती शौचालय आणि ही 14 शौचालय होती आणि ती 14च्या 14 शौचालय या वन खात्याने उद्ध्वस्त केली आहेत आणि आमची महिलांची आता गैरसोय होत आहे। फॉरेस्टर लोकांनी येऊन आम्हाला कुठलीही नोटीस न देता त्यांनी आमचे संडास उद्ध्वस्त करून टाकली। तर आमच्या गावच्या महिला व मुली उघड्यावर शौचालयाला जातात। नांदणे गावातील 14 लाभार्थ्यांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालय मंजूर झाली। मात्र गावात जागा नसल्याने त्या सर्व लाभार्थ्यांनी गावाबाहेर ही शौचालय बांधली। त्यासाठी 1,68,000चा निधी खर्च झाला। मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता वन विभागाने कारवाई केली। 14 शौचालय या ठिकाणी उद्ध्वस्त केले आहेत। 1,67,000 रुपये या ठिकाणी नुकसान केलेलं आहे। याची भरपाई वन खात्याने द्यावी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्यावरती दिवाणी आणि फौजदारी स्वरूपाची कारवाई व्हावी। वन विभागाच्या मार्फत डायरेक्ट तोडलेली आहे, तरी कुठल्याही प्रकारची ग्रामपंचायतला नोटीस वगैरे दिलेली नाहीये। याबाबतचं आपण सगळं वरिष्ठ कार्यालयाला, मान्य तहसीलदार, मान्य गटविकास अधिकारी, मान्य सीओ साहेब सगळीकडे तक्रार नोंदवलेली आहे। सदर जागा वन खात्याची असून केलेली कारवाई योग्य असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली। संबंधित जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेला ग्रामपंचायतीच्या कुठल्या तरी कोणीही सदस्यांनी किंवा सरपंचांनी या यंत्रणेला आगाऊ कळवणे आवश्यक होते। शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार वन खात्याच्या जागेवर शौचालय बांधू शकता, मात्र त्यावर हक्क सांगू शकत नाही। असं असताना त्यावर कारवाई करण्यात आल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे। शासनाच्या खात्यामध्ये समन्वय नसल्याने स्वच्छ भारत मिशन साकार कसं होणार असा सवाल आता गावकऱ्यांनी उपस्थित केलाय। चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, मुरबाड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।